श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। तुमच्या सर्वांका श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार मंडळी, मी साची जोशी, तुमचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत। तर आज हा अष्टमी, मग अष्टमीची आज मस्त पूजा करूची आहे श्रीकृष्णाची। पाण्यात घालूचा ना श्रीकृष्णाक, आणि काय बनवचा नैवेद्य पोळयो। श्रीकृष्णाची आवडते पोळयो आणि भाजी शेगलाची। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असल्यास तर सबस्क्राईब करा आणि खाली असलेल्या घंटीचा बटन नक्की दाबा। बघा होय, जोराची हवा सुटली आहे आणि पाऊस पण येता मोठो। असाच वातावरण होता जेव्हा कृष्णाचा जन्म झालो होतो कारागृहात। तर चला आता आपण बाळकृष्णाच्या मूर्तिका मस्त आंघोळ घालूया आणि पाण्यात घालून मस्त असं नाव ठेवूया छानसा। चला आता आपण आंघोळ घालूया श्रीकृष्णाका। पंचामृत शंभू करूया, शंभू। दुधाचा अभिषेक झालो हा, आता पाण्याने अभिषेक घालूया। श्री कृष्ण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। कृष्णाय नमः। काय काय लोक दूध, माखन, दही सर्व मिक्स करून घालतात आंघोळ। मॅड आता गुलाबजल होता आणि दूध तर आम्ही मिक्स केलं आणि त्याने घातलं आंघोळ। आणि आता त्याच्यानंतर पाण्यात आता हळूहळू पुसून घेऊया। आंघोळ झाली या व्यवस्थित। असं हळूहळू पुसायचा, छोटा बाळ समजून। छोटीशी श्रीकृष्णाची मूर्ती आहे ना, घासून घासून पुसायचा नाही जोर जोरात, कारण देव यो नेहमी शुद्धच असता। आपण फक्त एका दाखवतो आंघोळ, आपण काही नाही स्वच्छ करत नाही। चला आता देवाऱ्यात स्थापना करूया। मस्त झाली आहे बघा तयारी, सर्व छान असे तयार झाले आहेत आपले श्रीकृष्ण। आता सर्व पूजेसाठी सामान आणलेला, त्यात छान असं फूल उगवलं होतं आमच्या झाडाचा, सुंदर। चला आता आपण हार घालूया श्रीकृष्णाच्या गळ्यात। आता बघा बाळाका पाण्यात घालून झालेला आणि नूतन बालकाचं नाव ठेवण्यात दिलेला हा घनश्याम। अशी तर भरपूर नावं आहेत श्रीकृष्णाची, हजारो। तुमका कोणता नाव आवडतं तर सांगा कमेंटमध्ये। हे बघा आमचा तयार हा पीठ, मस्त पोळयो काढूचा। आता पोळयो काढूचे आहेत। झाले गे पोळयो काढून। श्रीकृष्णाच्या आवडीचे
मस्त मऊ मऊ आंबोळे तयारच. आमच्या होय ना कोकणातून ह्यो नैवेद्य दाखवतात श्रीकृष्णाका. शेगलाची भाजी आणि पोळयो म्हणजे आंबोळे. पोळयो तयारच मस्त आंबोळे आणि ही श्रीकृष्णाची आवडीची शेगलाची भाजी. चला आता नैवेद्य दाखवूया श्रीकृष्णाका. बघा मस्त तयार ताट नैवेद्याचा. ही शेगलाची भाजी, ही पडवळ आणि वाटाण्याची भाजी आणि हे पोळयो आणि भात डाळ. गोकुळात होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रचला रास. यशोदा देवकी होत्या ज्याच्या माता, तो सर्वांचा लाडका श्रीकृष्ण. कोयनांच्या मांडावरती जाऊया, पूजा करू का. ते गोकुळ आणल्याने पूजूक जाऊया. दहीहंडी बघू का जाऊया कोयण्यांच्या मांडावर. मस्त आमच्या गावातल्या पोरांची दहीहंडी असता आणि विसर्जन पण गोकुळाचा करतात पाण्यात, म्हणजे सोडतात संध्याकाळी दहीकालू झाल्यावर. तो आता तुमका ह्याच्या पुढे व्हिडिओ बघू गावणारा. पाऊस काय गेलो काय माहिती, पावसाला अजून भिजली असते मस्त.
चौका घेऊन चालल्यात समुद्रात. समुद्रात आता खाली 15 वर इलो. आरत चालू झाली या. ह्याचा प्रसाद घेतलंय. कशी चालल्यात विसर्जन का घेऊन. वीरवाडीची मंडळी सोडतात पाण्यात. डुबके मारतात गोविंदा पाण्यात. गोविंदा